Praise the Lord. Quickly open your Bibles to First Samuel. Okay, पहिला शमूवेल कडे आपण आपलं बायबल उघडूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो सगळ्यांना माहिती आहे इथे पहिल्या शमूवेल मध्ये कोणाची स्टोरी आहे, काय आहे. प्रेज द लॉर्ड. काहीतरी गोष्ट ह्या स्टोरी मधून, ह्याच घटनेमधून मी शिकवणार आहे, ज्याबद्दल सगळ्यांना माहित आहे. प्रेज द लॉर्ड. लेट अस सी की किती वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वर आपल्याला चालवतो, आपल्या बाबतीत तो बोलतो. प्रेज द लॉर्ड. इट इज द हार्ट पोश्चर. ओके, तुमचं हृदय काय म्हणतंय प्रत्येक परिस्थितीमध्ये हे आहे. बायबल सांगतं एक शमूएल मध्ये तुम्हाला एल्काना आणि त्याची पत्नी, त्याच्या 2 पत्नी आणि त्यापैकी हन्ना हिची स्टोरी दिसेल. प्रेज द लॉर्ड. पहिलं शमूएल जर तुम्ही उघडलं तर तुम्हाला माहितीये की एक एफ्राईमी, ओके, एक एफ्राईमाच्या वंशातून एक पुरुष आला होता. तो डोंगराळ प्रदेशामध्ये राहायचा एफ्राईमच्या, आणि त्याचं नाव काय होतं? एल्काना. हालेलुया. त्याचं नाव एल्काना होता. आणि या एल्कानाला 2 पत्नी होत्या. एकीचं नाव पनिन्ना होतं, दुसरीचं नाव होतं हन्ना. प्रेज द लॉर्ड. त्याला 2 बायका होत्या. आणि बायबल सांगतं त्याच्याबद्दल की पनिन्ना नावाची जी आहे ना, तिला मुलं बाळ झाली होती, पण हन्नाला काही अपत्य नव्हते. 1 शमूएल 1:2 वचन. प्रेज द लॉर्ड. हन्नाला काहीच अपत्य नव्हते, पण बायबल 3ऱ्या वचनात काय सांगतं? हा जो पुरुष आहे, या दोन्ही स्त्रियांचा जो पती आहे एल्काना आहे, हा काय करायचा? दरवर्षी ज्या डोंगराळ प्रदेशात तो राहायचा तिकडून तो उतरायचा, आणि तिकडून ना बायबल सांगतं आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर, हालेलुया, इथे परमेश्वराचं एक वेगळं वर्णन केलंय. सैन्याचा देव, लॉर्ड ऑफ होस्ट. ओके, सैन्यांचा देव परमेश्वर याची आराधना करण्यास आणि होम बली अर्पिण्यास शिलो येथे जात असे. हा राहतोय एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात. तिकडून दरवर्षी कशासाठी जायचा? शिलो येथे परमेश्वराचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये एली याजक होता. एली याजकाची 2 मुलं फिन्हास आणि होफनी सुद्धा त्यावेळेस याजकाच्या सेवेमध्ये होती. प्रेज द लॉर्ड. त्या शिलोच्या इथे, त्या परमेश्वराच्या मंदिरामध्ये आपलं घर, आपलं दार, आपली जागा सोडून दरवर्षी हा जो एल्काना आहे ना, आपल्या बायकांना, त्यांच्या मुलांना वगैरे सगळ्यांना घेऊन आपल्या परिवारासहित जायचा. कशासाठी जायचा? तर आराधना करण्यासाठी, सैन्याचा देव परमेश्वर याची आराधना आणि होम बली अर्पिण्यासाठी. होम बली, पापार्पण, अन्नार्पण आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल नाही का मी सगळं डिटेलमध्ये शिकवलं आहे. सो होम बली काय आहे समजून घ्या. कुठेही बली शब्द वापरला तर हा एक अॅनिमल सॅक्रिफाईस केलं किंवा 4 पक्ष्यांच्या जोड्या दिल्या असं नाही. त्याच्या मागे काहीतरी मिनिंग आहे. हा होम बली करायला जायचा. होम बली केव्हा दिला जायचा? ओके, पाप बली केव्हा दिला जायचा? ह्या सगळ्या गोष्टींना एक वेगवेगळा अर्थ आहे. प्रेज द लॉर्ड. सो हा आराधना आणि होम बली ह्या 2 गोष्टींसाठी जायचा. आणि बायबल सांगतात त्यावेळेस मंदिरामध्ये कोण होतं? एलीचे 2 पुत्र हफनी आणि फिनहास हे परमेश्वराचे याजक तेथे असत. तुम्हाला माहित आहे, पुढे वाचलं तर कळेल की एली हा चांगला याजक होता. आता याजकाचं कसं आहे, ती जी सेवा आहे याजकाच्या घराण्यात चालू राहते. सो याजकानंतर त्याची मुलंच याजक बनतात. देवाने याजक पदाच्या सेवेसाठी लेवीचं घराणं वेगळं केलं होतं. मोशेचं घराणं. त्याचा भाऊ जो अहरोन आहे त्याला याजक ठरवलं, आणि त्याच्यानंतर त्याची मुलंच याजक बनणार, मग त्यांची मुलंच याजक बनणार. सो एक वंश, एक 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 प्रकारचं कुळ ह्या सेवेसाठी वेगळं केलेलं. हे याजक दुसरं काही नाही करायचे, कारण परमेश्वराच्या मंदिरात त्यांना पवित्रतेने राहायला लागायचं. पण एलीचे 2 पुत्र होते, फिन्हास, हफनी, हे नाही का याजकाची सेवा करतायत, मंदिरात राहतायत, सगळ्या गोष्टीचा मोबदला घेतात, पण हे कपटी होते, हे वाईट होते, स्त्रियांशी गैरवर्तन करायचे. मंदिरामध्ये ह्यांनी लूट माजवली होती. प्रेज द लॉर्ड. पण त्यावेळेस ते 2 याजक होते. एल्काना यज्ञ करी तेव्हा तो आपली स्त्री पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्रास आणि कन्यास वाटे देत असे. म्हणजे एल्कानाला 2 बायका आहे, तो यज्ञ करतोय. म्हणजे जसं आपल्याकडे ख्रिसमस मोठा सण आहे, आपण सगळ्यांसाठी काही ना काही करतो, जगामध्ये वेगवेगळ्या लोकांचे नाही का वेगवेगळे सण असतात, तसं हा एक उत्सव असल्यासारखं होतं की परमेश्वराच्या मंदिरात आराधना करण्यासाठी आणि होम बली करण्यासाठी आलोय. तर हा काय करायचा एल्काना, पनिन्ना नावाची त्याची जी बायको आहे, तिला मुलं आहेत, मुली आहेत, तर त्यांना नाही का तो प्रत्येकीला काही ना काही भेटवस्तू द्यायचा. बायबल सांगतं पनिन्ना हिला व तिच्या सर्व पुत्र आणि कन्या यास तो वाटा देत असे. प्रत्येकीला त्यांचा पोर्शन, त्यांचा शेअर मिळायचा. पण हन्ना त्याची जी बायको आहे ती आता एकटीच आहे, कारण तिला मुलबाळ नाही, ती वांझ आहे. बायबल सांगतं परमेश्वराने तिची कूस बंद केली होती, आणि तिला तो या सगळ्यांच्या दुप्पट द्यायचा. म्हणजे दुप्पट इन द सेन्स ऍक्च्युअली दुप्पट द्यायचा. समजा पन्नीनाला 1 साडी घेऊन दिली तर हन्नाला 2 देणार, पन्नीनाला 1 सोन्याचा नेकलेस दिला तर हन्नाला 2 देणार. प्रेज द लॉर्ड. सो प्रत्येक गोष्ट जी पन्नीनाला मिळायची ती हन्नाला दुप्पट मिळायची. ओके, जे काही असेल ते 2 तिला तो द्यायचा. सो हन्नाला दुप्पट वाटा द्यायचा, पन्नीनेला जे द्यायचा त्याच्या
दुप्पट. ओके. पण पनिनेला मुली होत्या, कन्या होते, पुत्र होते, म्हणजे बरीच मुलं तिला होती. प्रेज द लॉर्ड. पण बायबल सांगतं कारण हन्नाला तो दुप्पट द्यायचा, कारण हन्ना त्याची लाडकी होती. ओके. त्याची खूप आवडती होती, तिच्यावर तो प्रीती करत असे. पण परमेश्वराने तिची कूस बंद केली होती आणि हे पाहून म्हणजे आता ह्या दोघी काय झाल्या, एकमेकींच्या काय झाल्या, सवत झाल्यात एकमेकींच्या. म्हणजे त्यांचा नवरा एक आहे, परंतु त्या दोन स्त्रिया आहेत. ओके. आणि त्या दोघी एकाच नवऱ्याच्या बायका आहेत. तो ह्या दोघी एकमेकींच्या काय झाल्या, सवत झाल्या आहेत. आणि बायबल सांगतं की हे पाहून पनिनेला मुलं आहेत, मुली आहेत, तिला भरपूर मुलं झाली आहेत एल्कानाकडून. ओके. याचा अर्थ की एल्कानामध्ये काही कमजोरी नाहीये. एल्काना इज अ फ्रुटफुल. एल्कानाला नाही का मुलं झालेत, पण हन्नेला होत नाही. म्हणजे हे एका स्त्रीसाठी नाही का की तिच्यामध्ये कमजोरी आहे, ती आज आई बनू शकत नाही, ती फ्रुटफुल नाहीये किंवा ती वांझ आहे, ही गोष्ट नाही का खूप भयानक आहे. ही गोष्ट घेऊन एखादी स्त्री जास्त दिवस जगू शकत नाही. एका स्त्रीसाठी ही खूप मोठी समस्या आहे, खूप मोठा अपमान आहे. ती स्वतःला इतकं कमी समजते ना. सो तिची जी सवत आहे ती तिला चिडवायची. ही पनिन्ना आहे, हन्नाला चिडवायची, हन्नाला नावं ठेवायची आणि खूप तिचा तिरस्कार करायची. शी यूज टू लुक डाऊन, तिला इन्फिरियर समजायची. आणि असं व्हायचं की हे पाहून नाही का काय व्हायचं की ह्यांना आतल्या झुरत राहायची, कुडत राहायची, रडत राहायची, अपमान नुसता अपमान. आणि नाही का दरवर्षी हा शिलो येथे मंदिरात जातोय, दरवर्षी हन्ना सुद्धा जायची, दरवर्षी देवाला म्हणायची, परमेश्वर माझी कुस वाहती कर, परमेश्वर माझा वांझपणा दूर कर, मला पुत्र दे, मला कन्या दे, मला बाळ दे, मला बाळ दे, मला आई बनायचंय. हे रोजचं तिचं म्हणजे दरवर्षीचं हे हीच प्रार्थना, हेच रडणं घेऊन ती परमेश्वराच्या मंदिरात जायची आणि रोज या गोष्टी तिच्या सोबत घडायच्या. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं शिलोस जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवत असे, तेव्हा ती रडे आणि काही खात नसे. काय व्हायचं, हे मंदिरामध्ये ऍज अ फॅमिली जायची आणि पनिन्ना खूप चिडवायची. मग तिकडे गेली की काय व्हायचं, तिला हन्नाला पनिन्ना खूप चिडवायची, खूप नावं ठेवायची, खूप टोचून बोलायची, खूप टोमणे मारायची. मग हन्नाला खूप वाईट वाटायचं, रडत बसायची, काही खायचं प्यायचं नाही, काहीच नाही, उपासमार करायची. तिचं अन्नावरून सगळी इच्छा निघून जायची, कोणाशी बोलायची, नुसती रडत बसायची. हे पाहून तिचा पती एकदा तिला म्हणतो, हन्ना तू का रडते, का एवढं मनाला लावून घेते, कारण त्याची लाडकी आहे ना ती. तर तो म्हणायचा, तुला 10 मुलं झाली, त्या 10 पुत्रांपेक्षा मी जास्त नाहीये का, मी एवढं प्रेम करतोय, तुला माझं प्रेम समजत नाही का, मी तुला कधी नावं ठेवलीये का, मी तुला कधी कमीपणा दाखवलाय का, तुला असं कधी वेगळी वागणूक दिलीये का, का या गोष्टींकडे लक्ष देते. तो खूप प्रेम करायचा, चांगलं समजवायचा. पण अशा परिस्थितीमध्ये कितीही समजवा, कितीही बोला, काहीही करा, ही गोष्ट नाही का नाही काम करत. कारण ती स्त्री ज्या फेज मधून, ज्या मेंटल ब्रेकडाऊन मधून जाते हे तिलाच माहितीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता बायबल काय सांगत आहे की आता काय होतं ह्या वेळेस सुद्धा, ज्यावेळेस ते मंदिरात गेले तर हन्ना काय करते, खाणं पिणं आटोपल्यावर हन्ना उठली. ऑलरेडी तिची सवत तिला नाही का टोमणे देते, नावं ठेवते, खूप काय काय बडबड करते. आणि त्या प्रसंगी परमेश्वर मंदिराच्या द्वाराच्या बाजूस, द्वाराच्या त्या मंदिराच्या दरवाजाच्या बाजूस काय एली याजक आपल्या आसनावर बसला होता. एली आता म्हातारा झालाय, खूप जाडा आहे, त्याचं वर्णन तुम्ही ऐकाल तर तुम्हाला कळेल. आणि तो नाही का त्याची जागा याजकामध्ये, ह्या याजकाची मंदिराच्या दाराच्या बाजूला त्याचं बसण्याची जागा आहे, त्या आसनावर तो बसला होता. त्याच्यानंतर मंदिरामध्ये याजक पदाची सेवा त्याची मुलं सुद्धा करतायत. प्रेज द लॉर्ड. आणि हा तिकडे बसलाय आणि ही काय करते, देवाच्या नाही का मंदिरामध्ये तिकडे गेली आणि खूप व्याकुळ झाली, खूप रडते. आज इतकी वर्ष जाते, इतकी वर्ष मंदिरात प्रार्थना करते, इतकी वर्ष देवाकडे मागते, इतकी वर्ष देवाकडे आपलं नाही का मन मोकळं करते, मागते मागते तिच्याकडे तिच्या आयुष्यात दुसरं काही नव्हतं की प्रभू मला हे दे, नवरा चांगला मिळालाय, घरदार मिळाले, लाड होत आहेत, सगळ्या गोष्टी, पण तिला मूल बाळ नाहीये. सो एव्हरी इयर बायबल सांगता एल्काना हा परिपाठ जो आहे ना, सेन्यांचा देव परमेश्वर याची आराधना आणि होम बली करण्यासाठी दरवर्षी जायचा. वर्षानुवर्ष चालू आहे. वर्षानुवर्षापासून हे लोक काय करतायत माहिती, आता तिकडे जातायत. आणि हन्ना जी आहे ही देवाकडे दरवर्षी जाते, रोज मनोमन प्रार्थना करते आणि दरवर्षी देवाकडे नाही का होम बली अर्पित आहेत. त्यावेळेस तिचं एकच मागणे, परमेश्वर माझं नाही का मला आशीर्वादित कर, मला आई बनायचे, ते मातृत्वाचं सुख मला दे, मला नाही का गर्भधारणा होऊ दे, मला आशीर्वादित कर, हा कलंक माझ्यावरून पुसला जाऊ दे. आज माझ्याच घरात सगळं असून
सुद्धा नाही का मी योग्य नाहीये. किती ठिकाणी तिला समाजामध्ये इतरत्र ठिकाणी सुद्धा ह्या गोष्टीचा सामना करावा लागेल. एव्हरी इयर शी इज गोइंग अँड लाइक ॲट द टाइम ऑफ सॅक्रिफाइस शी इज प्रेइंग. ती प्रार्थना करतेय, ती देवाकडे मागतेय, देवाकडे रडतेय. ह्या वेळेस सुद्धा काय झालं माहितीये का, तिला सहन झालं नाही. ती उठून गेली बायबल सांगतं आणि नाही का ती परमेश्वराची करुणा भाकून ढळाढळा रडली. खूप मनापासून ती रडायला लागली. तिचे अश्रू थांबत नाही. तोंडातून शब्द फुटत नाहीये. इतकं रडते, इतकं रडते, इतकं हुंदके देऊन रडते. आणि बायबल सांगते ती काय म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाही, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, एकदर्थ मी त्यास समर्पण करील, त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरवणार नाही, असा तिने नवस केला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रत्येक वर्षी जातीये, प्रत्येक वर्षी मागते, प्रत्येक वर्षी नाही का तिकडून येते, रोज अपेक्षा करते. कदाचित तिला वाटत असेल आज मी नाही का या वर्षी जाऊन आले, मी देवाकडे मागितलं आहे. त्याच्यानंतर 2-3 महिने ती पाहत असेल, तपासणी करत असेल, मला गर्भ राहिलाय का, मी प्रेग्नेंट झाली का. दर महिन्याला तिची कदाचित निराशा होत असेल. दर महिन्याला ती त्या निराशेमधून जात असेल की नाही ह्या महिन्यात सुद्धा मी प्रेग्नेंट झाले नाही, ह्या महिन्यात सुद्धा नाही का मला मला ते सुख लाभलं नाहीये. सो एव्हरी मंथ नाही का त्या गोष्टींमधून जाताना तिला ती जाणीव होत असेल नाही नाही आणि नाही का त्याच तुटलेल्या अवस्थेत रोज मनोमन देवाकडे हेच मागते, रोज एकच गोष्ट मागते. एव्हरी डे शी इज प्रेइंग, एव्हरी इयर शी इज प्रेइंग, एव्हरी इयर शी इज गोइंग इन टू द टेम्पल, शी इज गोइंग फॉर द इयरली फेस्टिवल अँड एव्हरी इयर शी इज प्रेइंग. मग तिच्या प्रार्थनेचं उत्तर का मिळालं नाही, तिची प्रार्थना का फ्रुटफुल झाली नाही. प्रेज द लॉर्ड. हीच गोष्ट ना आज आपल्या कित्येकांसोबत आहे. आपण वर्षानुवर्ष चर्चमध्ये जातोय, वर्षानुवर्ष प्रार्थना करतोय, वर्षानुवर्ष परिवाराच्या भल्यासाठी, ह्याच्यासाठी त्याच्यासाठी मागतोय, ब्रेक थ्रूची वाट पाहतोय, स्वतःच्या जीवनात काहीतरी चांगलं व्हावं म्हणून नाही का पाहतोय. पण तरी सुद्धा आपण वर्षानुवर्ष आहे तिथेच आहे. फार तर फार नाही का आपण नाही का आपल्या हिमतीवर एखादं पाऊल पुढे जातोय आणि परत आहे तिथेच आहे. म्हणजे एवढी मेहनत घेतल्यावर जो रिझल्ट दिसायला पाहिजे तो तर दिसत नाहीये, काही मार्ग निघत नाहीये आणि तरी सुद्धा आपण विश्वासाने या गोष्टी करतोय, सगळं करतोय, पण आपल्याला नाही का वे आउट दिसत नाही. ह्यामध्ये काही नाही का आपल्याला उत्तर सापडत नाहीये. असं होतंय. हे का होतंय माहिती? देयर इज अ डिफरन्स व्हेन यू प्रे, देयर इज अ डिफरन्स व्हेन यू आस्क, देयर इज अ डिफरन्स व्हेन यू स्टँड इन द प्रेझेन्स ऑफ द लॉर्ड विथ द हार्ट विच यू कॅरी. प्रेज द लॉर्ड. हन्ना दरवर्षी जाते. सी वी आर लर्निंग अबाउट द प्रेयर. वाय आय एम टेकिंग दिस टॉपिक? बिकॉज she changed somewhere. She started doing something different and she received her breakthrough. You know, बऱ्याचशा स्त्रिया आहेत ज्या रडतायत, बऱ्याचशा स्त्रिया आहेत नाही का किंवा बरेचसे नाही का कपल आहेत, बरेचसे नाही का लोक आहेत जे ह्या गोष्टीसाठी मागतायत, रडतायत. पण परमेश्वराने नाही का बायबल सांगतं परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. इतके वर्ष तिने मागितलं, तिला ती गोष्ट मिळाली नाही. दरवर्षी जाते, दरवर्षी बघते, काहीच नाहीये. एली याजक तिला आज मंदिरात पहिल्यांदा बघत नाहीये. प्रेज द लॉर्ड. इतकं हुंदके देऊन देऊन रडते. एली याजक म्हणतोय देवाच्या मंदिरामध्ये ही अशी का आली? कारण नाही का ती स्वतःच्या भानात नाही, ती रडतीये, तिचा आवाज येत नाहीये, तिचं नाही का बॉडी म्हणजे स्वतःचं शरीर तिला साथ देत नाही. इतकं तुटलेलं अंतःकरण आहे. कदाचित खूप हुंदके देते, खूप हलत असेल, खूप नाही का उभं राहण्याची ताकद नसेल तिला, एकदम नाही का अर्धमेल्या अवस्थेमध्ये तिकडे असेल ती. आणि एली म्हणतो हे दारू पिऊन म्हणजे द्राक्षरस पिऊन असं परमेश्वराच्या मंदिरी येणं चांगलं नाही. आणि ती म्हणते की आपली दासीने नाही का द्राक्षरसाचं प्राशन केलं नाहीये, तर मी माझं मन मी परमेश्वराकडे नाही का मोकळं करत आहे. एली तिला म्हणतो या द्राक्षरसाच्या निशेतून म्हणजे ही झोप किंवा ही निद्रा द्राक्षरसाची जी धुंदी आहे ना त्यातून तू मुक्त हो असं म्हणतो. तू कुठवर देवासमोर हे नाही का द्राक्षरस पिऊन अशी धुंदीमध्ये राहणार आहे. आणि ती म्हणते की मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. हालेलुया. मी ना परमेश्वराकडे मन मोकळं करून बोलत आहे. तर मी कोणी वाईट, कोणी अधम, कोणी नाही का व्यसनी स्त्री असं समजू नका. एली याजकाला ती म्हणते. इतकं तिचं हृदय तुटलंय. आता ती विचार करत नाही लोक मला बघतील, लोकांना काय वाटेल, मी कशी ओरडते, मी कशी पडलीये काय. ती सगळं विसरले, देवासमोर प्रोस्ट्रेट झालीये, देवाच्या सानिध्यामध्ये नाही का शी इज लाईंग देअर, शी इज क्राईंग, शी इज स्पीकिंग समथिंग. तिचे शब्द पण बाहेर पडत नाहीये आणि समोरच्यांना वाटतंय हे काय चाललंय, हे मंदिरात देवाच्या सानिध्यात असं काय चाललंय. दरवर्षी जाते, दरवर्षी प्रार्थना करते, दरवर्षी मागते, त्याच नाही का आशीर्वादाला मागते, तिला नाही मिळालं. ह्या वर्षी काय घडलं? प्रेज द लॉर्ड. ह्या वर्षी काय घडलं? यू नो व्हॉट शी डिड?
जे दरवर्षी केलं ते तिने ह्या वेळेस केलं नाही. दरवर्षी तिची सवत चिडवायची, लोक नावं ठेवायची, ती रडायची, खाणं पिणं सोडायची, ते चालूच होतं. यावर्षी तेच झालंय, काही वेगळं नाही झालं. यावर्षी ती चिडवते, यावेळेसही ती रडते, यावेळेसही झालंय. पण ह्या वेळेस नाही का, जोपर्यंत नाही का ती स्वतःसाठी मागत होती, देर आर मेनी पीपल हु वॉन्ट चिल्ड्रन, पण कशासाठी? हा, आम्ही पण नाही का, आमच्यामध्ये आम्हाला पण मुलं आहेत. समाजात तर तुम्हाला नाही का कंपॅरिझन करायचंय, तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये दाखवायचंय की येस वी आर फ्रुटफुल, आम्हाला एक मुलगा एक मुलगी आहे, आम्हाला हे झालंय, आम्ही सुद्धा नाही का ब्लेस्ड आहोत. ही गोष्ट जर दाखवायची, इफ यू वॉन्ट टू स्टँड इन दॅट रेस, जर त्या नाही का शर्यतीमध्ये तुम्हाला उभं राहायचं नाही, गॉड इज नॉट इंटरेस्टेड इन सच थिंग्स. प्रेज द लॉर्ड. बिकॉज गॉड इज अ गॉड ऑफ अ किंगडम अँड ही थिंक्स अबाउट किंगडम. ही हॅज असाइन्ड किंगडम टू अस. त्यांनी आपल्याला राज्य दिलं आहे. परंतु कित्येक लोकांचं कसं असतं, फॅमिलीमध्ये, एकाच कुटुंबामध्ये, मी तुम्हाला सांगते, जर समजा नाही का, हा माझ्या जावेला असं झालंय, मला पण व्हायला पाहिजे, माझी नणंद अशी फ्रुटफुल आहे, हे पण व्हायला पाहिजे, किंवा माझ्या वहिनीला हे झालंय, मी का मागे राहू. सो पीपल आर हिअर टू प्रूव्ह देअर पॉइंट दॅट दे आर गुड, दे आर हेल्दी, दे आर ब्लेस्ड, गॉड इज शोईंग फेवर ऑन देम. सो ह्या सगळ्या गोष्टी नाही का परिवारात, समाजामध्ये, आपल्या नाही का कम्युनिटीमध्ये दिखाव्यासाठी चाललंय. सो एव्हरी इयर शी वॉज प्रेइंग. तुम्हाला माहितीये, पन्निन्नेला मुलं आहेत, तिला मुली, पुत्र, कन्या सगळं आहे, आणि नाही का एव्हरी इयर ती जाते की प्रभू नाही का, माझ्या नाही का घरामध्ये मुलं आहेत, मला नाहीये, मला दे, मला दे. सो एव्हरी इयर शी मस्ट बी लुकिंग ऍट द चिल्ड्रन, अदर चिल्ड्रन. तिला वाटत असेल मला नाही, मला नाही. पण ह्या वेळेस नाही का तिला काहीतरी वेगळं करावं लागलं. दिस टाइम व्हॉट शी सेड, शी डोंट वॉन्ट चाइल्ड, की नाही का मला पण दे, म्हणजे मला पण समाजात स्थान मिळेल, मला पण होईल, मी पण या अपमानातून बाहेर पडेल, या कलंकमधून बाहेर पडेल. नो, दिस टाइम शी इज गोइंग टू द टेम्पल. आणि यावेळेस त्याच दुःखामध्ये, त्याच अपमानासहित ती तिकडे गेलीये. पण यावेळेस ती काय म्हणते माहिती, जर तू तुझ्या दासीकडे परमेश्वर पाहशील, तिची प्रार्थना ऐकशील, तिची आठवण करशील आणि मला विसरणार नाही. देव विसरतच नाही, पण ह्या वेळेस ती काही वेगळ्या गोष्टी बोलते. प्रेज लॉर्ड. ती म्हणते तू मला विसरणार नाही, माझं नाही का अवलोकन करणार नाहीस, तू माझ्याकडे माझं अवलोकन करशील, तू माझी आठवण काढशील, तू माझ्याकडे दृष्टी लावशील, माझ्या दुःखाकडे नाही का तू पाहशील परमेश्वर. आणि नाही का जर हे सगळं पाहून तू मला एक पुत्र देशील, एक पुत्र संतान जर तू देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा, इथपर्यंत मी त्यास समर्पण करेल. मला आता तिला पुत्र, तिचं नाही का पॉइंट नाही का क्लिअर करायसाठी की मी पण चांगली आहे, मला पण आहे, हो मला पण आहे, माझ्यात काही कमतरता नाही, ह्यासाठी नकोय. आता तिला पुत्र नाही का, तिचा मुद्दा नाही का, किंवा समाजामध्ये तिचं स्थान दाखवण्यासाठी नकोय, तिच्या सोबत कॉम्पिटिशन करायसाठी तिला पुत्र नकोय. आता तिला पुत्र की हा माझा पण परिवार आहे, मी पण नाही का सगळ्या बाजूने नाही का फुलफिल्ड आहे, परिपूर्ण आहे, हे दाखवण्यासाठी नकोय. नाव शी वॉन्ट अ सन. कारण जर तुम्ही नीट बायबल वाचलं, 1 शमूएल पासून रूथच्या पुढे नाही का गोष्टी बदलतात. रूथचं पुस्तक ह्याच्या आधीचं वाचलं, 1 शमूएल पासून पुढे जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल, बरेच वर्ष इस्रायलामध्ये नाही का देवाचा शब्द नव्हता. बायबल सांगतं परमेश्वर कोणाशी बोलत नव्हता. 2-3 अध्याय वाचा, देवाचं वचन लोकांकडे आलं नव्हतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तिने पाहिलं तिच्या सवतला नाही का भरपूर मुलं आहेत, पण त्यातल्या एकही देवाच्या राज्यामध्ये नाही का किंवा कामासाठी, किंगडमसाठी नाहीये. एकही नाही का परमेश्वर ज्याच्याकडे पाहेल आणि ज्याच्याद्वारे इस्रायलामध्ये काही गोष्टी करेल असं नाही. ह्या वेळेस तिने काय कमतरता आहे, कुठे गोष्ट पाहिजे, किंगडमसाठी काय पाहिजे, इस्रायलसाठी काय पाहिजे, यहोवा परमेश्वराच्या राज्यासाठी काय पाहिजे, या गोष्टी तिने सेन्स केल्या. शी सॉ व्हॉट इज हॅपनिंग इन द स्पिरिट रेल्म. तिने नाही का तिची दृष्टी बदलली आणि ती म्हणाली, हा पुत्र मी तुझ्यासाठी देईल. का, काय गरज होती तिला तिचा पुत्र मंदिरात द्यायची? एलीला पुत्र नव्हते, एलीला पुत्र होते, फिनहास, सफनी होते. बट शी सॉ की त्याची मुलं नाही का कशी कपटी आहे, त्याची मुलं स्त्रियांचं कसं शोषण करतात, कसं नाही का सगळ्या लोकांनी आणलेला पैसा, त्यांचा अर्पण नाही का हे गोष्टी कसे लुबाडून घेतात, कसं खातायत. तिने पाहिलं की एली म्हातारा झाला आहे आणि आता परमेश्वराचा आवाज इकडे नाही. बायबल सांगतं त्या दिवसामध्ये परमेश्वराचा आवाज कोणाला येत नव्हता, परमेश्वर कोणाशी बोलत नव्हता. द वर्ड ऑफ गॉड वॉज स्कॅन्टी. त्या दिवसामध्ये इतका देवाच्या वचनाचा तुटवडा होता. मंदिर आहे, याजक आहे, लोक जात आहेत होमार्पण करायला, लोक जात आहेत प्रार्थना करायला, परंतु परमेश्वराचा आवाज नाहीये. कोणीच तिकडे नाही की देवाचा आवाज कॅरी करेल किंवा देवाच्या सानिध्यात वेळ घालवेल. तिने ती सिच्युएशन पाहिली, तिने त्या गोष्टी पाहिल्या आणि ती काय म्हणाली, जर माझ्या दुःखाकडे पाहशील, जर माझी आठवण करशील, जर परमेश्वर तू माझं स्मरण करशील, जर तू नाही का आपल्या दासीला विसरणार आणि मला एक पुत्र देशील तर मरण तो तुझ्यासाठी असेल. माझ्या पुत्राला मी माझ्याकडे ठेवणार नाही, मला त्याची आई म्हणून मिरवायचं नाहीये. माझा पुत्र नाही का मला नाही दाखवायचंय
माझ्या सवतला, की नाही का बघ देवाने मला पण दिलंय तुझ्याकडे, तर मला आता त्या फाईट मध्ये, त्या कॅट फाईट मध्ये जायचं नाहीये. मला पण दाखवायचं नाही की इतके वर्ष तुम्हाला नाही का नावं ठेवली, बघ देवाने पण. सो आय डोंट वॉन्ट टू गो इन टू ऑल सच थिंग. शी इज डिसाइडिंग. ती म्हणते की मला ना आता परमेश्वर माझ्यासाठी नाही पाहिजे. मी इतकी वर्षही जगले नाही का, मुलं नसलेल्या अवस्थेमध्ये ह्या वेळेसही जगेल, पण मला एक पुत्र दे ह्या सिच्युएशन साठी, ह्या परिस्थितीमध्ये, जो आयुष्यभर परमेश्वर तुझा व्हावा असं मी त्याचं समर्पण करेन. नाउ शी इज आस्किंग टू सॅक्रिफाइस. शी इज आस्किंग that somebody should be there to carry the voice of the Lord. Hallelujah. आणि बायबलमध्ये एक स्पष्ट लिहिते, ती म्हणते मी त्याच्या डोक्यावर वस्त्रा फिरवणार. नाव शी इज बायबल सांगते, आय थिंक स्तोत्रसंहिता 45 मध्ये लिहिलं आहे. हालेलुया. दोज हू कॉव्हनंट विथ मी विथ सॅक्रिफाइस. ओके, जे लोक बलिदानाने ना माझ्या सोबत करार करतात असं तिकडे लिहिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ती एक वेगळ्या लेवलची प्रार्थना आहे. इकडे आता ती प्रार्थना करते, देवासोबत नवस करते. शी इज कॉव्हनंटिंग हर वूम. ती तिचा गर्भ, तिचं गर्भाशय, तिचं बाळ हे करारामध्ये परमेश्वराला देते आणि परमेश्वराला म्हणते, दिस इज कॉव्हनंट. तिची भाषा बघा, ती काय म्हणते माहिती, जर तू माझी आठवण करशील, जर माझ्या दुःखाचं अवलोकन करशील, जर मला विसरणार नाही, आपल्या दासीला विसरणार नाही आणि मला पुत्र संतान देशील, तर मी तो तुला देईल. सो तू जर मला ह्या गोष्टी दिल्या तर मी हे करेल. शी इज इन्व्हॉल्विंग हरसेल्फ इन टू द कॉव्हनंट. दिस इज द कॉव्हनंटल प्रेयर. ती त्या करारामध्ये परमेश्वरासोबत नाही का प्रवेश करते. अँड विथ सॅक्रिफाईस, ते एक वेगळा करार आहे. प्रेज द लॉर्ड. मला ते वचन स्तोत्रसंहिता 55. येस, कोणीतरी वाचा स्तोत्रसंहिता 55 क्विकली. लॉर्ड, यज्ञाच्या द्वारे. ओके, यज्ञाच्या द्वारे. यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस. ओके, यज्ञ म्हणजे बलिदान. यज्ञ म्हणजे ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केलाय त्या माझ्या भक्तास माझ्या जवळ एकत्र करा. त्यांना परमेश्वर त्यांचे भक्त म्हणतो. आता ही जी प्रार्थना आहे ना, ही साधारण प्रार्थना नाहीये, ही खूप उच्च दर्जाची प्रार्थना आहे, खूप हाय लेवलची प्रार्थना आहे. कारण ह्याच्यामध्ये तुम्ही जे बोलता ते करण्यासाठी तुम्ही स्वतःला बांधून घेता. हिने काय केलंय, देवा मला एक पुत्र दे. शी इज नॉट सेइंग की मला हा पुत्र दे, मग तुला देईल, मग त्याच्यानंतर मला अजून दे. नो 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 नो. आता तिला तिच्या सोबत नाही का मी पण किती चांगली आहे, मी पण माझ्यात पण काही कमतरता आहे, हा मुद्दा तिला क्लिअर करायचा नाहीये. समाज काय म्हणतोय आणि नाही का तिला आता त्या गोष्टींमध्ये फरक पडत नाहीये. एवढे वर्ष ऐकते. तिला स्वतःची इच्छा, स्वतःचं सगळ्या नाही का मनातल्या त्या गोष्टी, ते मातृत्वाचं सुख पाहिजे म्हणून ती मागत नाहीये. तिने परिस्थिती न्याहाळलीये, तिने ती गोष्ट पाहिलीये. देवाचा आवाज नाही का ओळखणारा, देव ज्याच्याशी बोलेल असा इस्रायलामध्ये कोणी नाही. देवाचा शब्द येत नाही, देवाचा आवाज येत नाही, कुठूनच परमेश्वर लोकांशी बोलत नाहीये, हे सगळं तिने पाहिलंय. आणि ती म्हणते, जर तू मला पुत्र दिलास या सगळ्या परिस्थितीमध्ये, माझी जर आठवण केली, तर मी तो आमरण तुझा व्हावा इतदर्थ, इथपर्यंत आयुष्यभर परमेश्वर तुझी नाही का सेवा करण्यासाठी तुझा व्हावा आयुष्यभर. तो मुलगा नाही का फक्त माझ्या पोटी जन्म घेईल, माझा त्याच्यावर काही अधिकार नसेल, तो मी तुला देईल आणि तो आयुष्यभर तुझा असेल. असं नाही का मी तुझ्या सोबत नाही का यावेळेस ती बोलते मी समर्पण करेल आणि मी ह्याची खून काय, मी त्याचे नाही का केस कापणार नाही, त्याच्या डोक्यावर कधीच वस्त्रा फिरवणार नाही, असा नवस तिने केला. प्रेज द लॉर्ड. स्तोत्रसंहिता 55 म्हणतं की जे लोक नाही का यज्ञ करून माझ्याशी करार करतात, दोज हू सॅक्रिफाईस अँड एंटर इन टू द कॉव्हनंट विथ मी, अशा माझ्या सर्व भक्तास एकत्र करा, असं देवाचं वचन सांगते. हे वेगळ्या लेवलची प्रार्थना आहे. आता वर्षभर प्रार्थना केली, रडली, कित्येक वर्ष जात राहिली, रोज देवाकडे एकच गोष्ट मागितली, तिला तिचं उत्तर मिळालं नाही. पण ज्या वेळेस तिने नाही का तिच्या प्रार्थनेचं स्वरूप बदललं, तिने तिचं हृदय व्यवस्थित केलं, नाही प्रभू मला समाजात नाही का मला लोक नावं ठेवतील, मी किती आशीर्वादित आहे हे दाखवायसाठी मला मुलगा नाही पाहिजे, हे दाखवण्यासाठी मला नाही पाहिजे, मला पाहिजे प्रभू तुझ्या राज्यासाठी, मला पाहिजे प्रभू तू नाही का आम्हाला पुत्र संतान दे, जेणेकरून नाही का तुझं नाव महान व्हावं, तुझ्या गोष्टी घडून यावा, तेव्हा तुझं राज्य व्हावं, यासाठी आम्हाला दे. आता त्या शर्यतीमधून, त्या सगळ्या भांडणातून, त्या सगळ्या नावं ठेवणाऱ्या परिस्थितीतून तू बाहेर आलीये आणि ती देवाकडे मागते. आणि हे सगळं ऐकल्यानंतर एली याजक, तुम्हाला माहिती कितीतरी वर्षानंतर एली याजक तिला बोलतोय. दरवर्षी ती जाते, दरवर्षी नाही का याजकाला भेटते, याजक कधीच बोलला नाही. प्रेज द लॉर्ड. इकडे वचन काय सांगतं, हन्ना त्यास म्हणाली, माझे स्वामी मी दुःखित हृदयाची स्त्री आहे. 1 शमूएल 1:15. मी द्राक्षरस किंवा दारूचं सेवन केलं नाही, मी परमेश्वरासमोर मन मोकळं करून बोलत आहे. मी आपली दासी कोणी अधम स्त्री आहे असं समजू नका. मला चिंता आणि क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत होते. प्रेज द लॉर्ड.
तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा, इस्रायलाच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देव. इतके वर्ष एली नाही बोलला की तू जे मागते ते परमेश्वर तुला देऊ, पण आता एवढ्या वर्षानंतर एली म्हणतोय, प्रेज द लॉर्ड, जो याजक आहे त्या मंदिरामध्ये, तो म्हणतोय सुखाने जा, इस्रायलाच्या देवाकडे जे तू मागणे मागितलं आहे ते परमेश्वर तुला देव. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतात की हे झाल्यानंतर हन्ना जाते, खाते, ओके, अन्न पाणी सेवन करते, आणि त्याच्यानंतर ती दुःखी नाही राहिली. दुःखी राहायला पाहिजे होती ना, अजून तर गर्भधारणा झाली नाही, अजून तर बाळाला पाहिलं नाही, अजूनही तिची सवत बोलते, अजूनही समाज नावं ठेवते, दुःखी राहायला पाहिजे होतं. पण आता ती त्या शर्यतीत नाही, आता ती त्या गोष्टींमध्ये नाहीये. तिची दृष्टी बदलली आहे, तिचा नाही का दृष्टिकोन बदलला आहे, तिच्या अपेक्षा बदलल्या आहेत, आणि तिने परमेश्वरासोबत नाही का एका करारामध्ये बलिदानाने स्वतःला बांधलेला आहे, आणि ती गोष्ट पूर्ण पण करते. वचन सांगतं, बाळाचं दूध तोडीपर्यंत, फक्त म्हणजे दूध पाजेपर्यंत तिने स्वतःकडे ठेवलं. ज्या दिवशी दूध तोडलं त्या दिवशी मंदिरात एली याजकाकडे समर्पण केलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तिने इस्रायलासाठी नाही का एक पहिला प्रोफेट, इस्रायलाचा सगळ्यात पहिला जर संदेष्टा म्हटलं तर शमूवेल आहे. प्रेज द लॉर्ड. तिने ती गोष्ट इस्रायलाला दिली, तिच्या दुःखातून, तिच्या त्रासातून, आणि तिच्या त्या देवाच्या राज्याकडे पाहण्याद्वारे तिने ती गोष्ट परमेश्वराच्या राज्यासाठी निर्माण केली, ती गोष्ट दिली, ती गोष्ट देवाकडून मिळवली, जी आजपर्यंत कोणी केली नव्हती. असतील तिच्या सवतला भरपूर पुत्र आणि कन्या, एक पण देवाच्या राज्यासाठी नाही का उपयोगात आला नाही, पण ही जी वांझ आहे, जिने देवाच्या राज्याची, जिने इस्रायलाची, तिने नाही का देवाच्या लोकांची गरज पाहिली, तिने प्रार्थनेचं स्वरूप बदललं, तिने परमेश्वराकडे दिलं, जसा शब्द तिने काढला त्यानुसार तिने समर्पण केलं. प्रेज लॉर्ड. बाळाला घेऊन राहिली नाही. बायबल सांगतं दरवर्षी फक्त जेव्हा जायची ना, वर्षातून एकदा हे जातात, तेव्हाच ती कदाचित शमूएलाला, तिच्या मुलाला पाहत असेल. त्याच वेळेस नाही का काय द्यायचं ते देत असेल, नाही का कपडे बनवून आणत असेल, खाण्यापिण्याच्या वस्तू आणत असेल. तिने फक्त अंगावरचं दूध पाजेपर्यंत शमूएलाला जवळ ठेवलं आणि मंदिरामध्ये अर्पण केलं. शमूएल मंदिरामध्ये, देवाच्या स्थानामध्ये, तिकडे त्या वेदी जवळ वाढलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हिची प्रार्थना समजली ना, मग तुम्हाला शमूएल कुठल्या प्रार्थनेच्या स्तरावर होता, कुठल्या लेवलवर होता हे समजेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो तुमच्या प्रार्थनेला, तुमच्या मागण्यांना, तुमच्या नाही का गरजांना एक नाही का आत्मिक स्पर्श असू दे. नेहमी देवाच्या राज्याचा विचार करा. जगामध्ये सगळेच धावतात, या शर्यतीत आपल्याला नाही पडायचंय. लोक आज नाही का, तुम्हाला मुलं बाळ जरी झाली, लोक म्हणणार, तुम्ही एक बाळ केलं, लोक म्हणणार दुसरं होऊ दे, दुसरं केलं, तुम्ही तिसऱ्याचा विचार केला तर लोकच हसणार आणि म्हणणार एवढे महागाई, एवढं आहे, ह्यांना कसं जमतं, ह्यांचेच खाण्यापिण्याचे. सगळे लोक आपल्याला नाही का ज्ञान शिकवून जाणार, विचार करायला पाहिजे, हे करायला पाहिजे. तुम्ही नाही केलं, तुम्हाला मुलबाळ नसले तरी इतका पैसा आहे, दोघं कमवून काय करणार आहे, ह्यांना मुलबाळ नको, सगळ्या बाजूने बोलणार. आपण त्या शर्यतीचा भाग नाहीये. प्रेज द लॉर्ड. फिन्हास आणि होफनी, एलीचे स्वतःचे पुत्र सुद्धा इतके कपटी होते, त्या गोष्टींमध्ये सुद्धा तिने नाही का एक पाऊल पुढे जाऊन ती लाईन चेंज केली तिने. प्रेज द लॉर्ड. हा एफ्राईमी वंशातून आलेला आहे, एफ्राईमाच्या ह्याच्यातून, लेवीच्या वंशातून आलेला नाहीये, याजक घराण्यातून आलेला नाहीये. शी बायपास द लाईन. तिने तिचा पुत्र परमेश्वराच्या मंदिरासाठी दिला. याजक पुढचा किंवा नाही का तिकडे होण्यासाठी, मंदिरात राहण्यासाठी कोण असला पाहिजे होता? एलीच्या घराण्यातला असला पाहिजे होता. त्याचे दोघं मुलं एकाच दिवशी मरण पावले. अनेक वर्ष परमेश्वर कोणाशी बोलला नाही, एलीला सुद्धा आवाज आला नाही. पुढे जाऊन तुम्ही बघाल की खूप वर्षानंतर नाही का परमेश्वर त्या शमूएलाशी बोलतोय. बायबल सांगतं त्या दिवसात परमेश्वराचा आवाज, परमेश्वराचा शब्द कोणाला ऐकू येत नव्हता, पण ह्या पुत्राशी परमेश्वर बोलतो आणि त्याला हाक मारतो, शमूएला, शमूएला. प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे तुमची जी मागणी आहे तिला नाही का आत्मिक वजन आहे का? देवाच्या राज्याचा नाही का तिला स्पर्श आहे का? आर यू थिंकिंग अबाउट द किंगडम ऑफ गॉड? आर यू थिंकिंग अबाउट द सॅल्वेशन ऑफ पीपल? आर यू थिंकिंग अबाउट द एक्सपान्शन ऑफ द किंगडम ऑफ गॉड? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सगळ्या गोष्टी नाही का देवाच्या राज्याशी कनेक्ट करा. आय एम टेलिंग यू, प्रेज द लॉर्ड. दिस इज अनदर टाइप ऑफ प्रेयर. प्रेज द लॉर्ड.